आता आलात, किती जणांचे इच्छुकांचे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत, कोणत्या प्रभागातून भरलेले आहेत? आम्ही प्रभाग क्रमांक 6 4 फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत. अनुसूचित जातीचे भरलेले आहेत 2, एक ओपन महिला भरलेले आहेत, एक ओबीसीचा भरलेला आहे आणि माझा स्वतःचा जनरल मधून भरलेला आहे. काल जी युती झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे नवीन कार्यकर्ते येणार आहेत त्यांचा कसा विचार केला जाणार आहे? आम्ही 50% फॉर्म्युलावर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांचं युती झालेली आहे. 51 सीट आम्ही घेतलेले आहेत. पण आता जे नवीन मुद्दे आहेत की जे सोलापूरचा विकास झाला म्हणतात, तर तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहे? सोलापुराच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार आहे. प्रभागाच्या वार्डाच्या विकासावर ते काही ठिकाणी कामं झाले असतील, काही ठिकाणी झाले नसतील. जिथं झाले नसतील ते तर मुद्दे आहेतच ना आमचे काय. आणि बरेचसे मुद्दे हे आहेत ते नंतर तुम्हाला याच्यामध्ये कळणारच आहे. जेव्हा आम्ही जाहीरनाम्यात आमच्या भागातले जे मुद्दे असतील ते मुद्दे आम्ही त्यावेळेस ते जाहीर करू. म्हणजे पहिली यादी कधी डिक्लेअर होईल? आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. बघू काय होतं. कारण आताच सर्व शिवसेनेचे श्रेष्ठ मंडळ, सगळं ज्येष्ठ मंडळ आलेले होते. त्यांनी चर्चा केलेली आहे, झालेली आहे. आता एबी फॉर्मची वगैरे चर्चा झालेली आहे तिथं पण ती. आणि आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. त्याच्यावरती अजून काय ठरलेलं नाहीये. ते निवडणुका झाल्यानंतर ठरेल. भाईजी, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद जास्त असताना सुद्धा ते समसमान जागा वाटप जे झाले त्यावरती काय दबाव होता का की बाबा हे असं समसमान झालं म्हणून? काय नाही, तसं काही नव्हतं. जिथं भारतीय जनता पार्टीला आम्ही 30 जागा मागितल्या होत्या, पण त्यांनी त्या 30 जागा या ठिकाणी दिल्या नाहीत आणि युतीची बोलणी काय पुढं सरकली नाही. मग वाट बघण्यात काय अर्थ नाही म्हणून ही युती केलेली आहे. जिथं आम्ही 30 जागा मागत होतो तिथं आम्ही 51 जर जागा घेतल्या असतील तर काय त्याच्यात नुकसान नाहीये. जर उद्याच्याला राष्ट्रवादीने पद्धत भूमिका बदलली तर शिवसेना तेव्हा काय करणार? कधी आता भूमिका बदलायला वेळ कुठे आहे? आता भूमिका बदलायला वेळ नाही. ऑलरेडी 51 जागा आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्या फायनल झालेल्या, त्यांच्या पण जवळपास फायनल झाल्या, आमच्या पण. काय ते आज फॉर्म भरलेला आहे, काय सांगाल प्रभागातल्या लोकांना, जनतेला, मतदारांना? आतापर्यंत जे पण आम्ही प्रभागातील लोकांसाठी आमच्या शिवसेनेने जे पण काही काम केलेलं आहे त्या जोरावरती आम्हाला एक विश्वास आहे की प्रभागातील आमचे जे पण काही मतदार आहेत ते 100% आम्हाला शिवसेनेलाच मत देतील आणि शिवसेना ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रभावी ठरणार आहे, एवढं मी सर्व आपल्या लोकांसमोर ग्वाही देते. तर तुमच्या प्रभागामध्ये काय चालतो? पक्षाचं चिन्ह चालतो का उमेदवाराचा चेहरा चालतो? उमेदवाराचा चेहरा आणि पक्षाचं चिन्ह दोन्हीही चालतं. तिथं पक्षाच्या चिन्हावरती आपण उमेदवाराचा चेहरा पण चालतो. कारण पक्षाने जर साथ दिली तरच उमेदवार लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवणार आहे. विरोधकांपेक्षा आपणच कसे श्रेष्ठ आहात ते कसे सांगता? कारण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेच्या जोरावरती शिवसेना पक्षच प्रभावी ठरणार आहे. लाडकी बहीण योजना ही अजित पवार गटाने पण आणलेली आहे. त्यांनी असा दावा करताय, तुम्ही हा दावा कसा करून काढता? मला समजलं नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लाडकी बहीण योजना आणलेली आहे असा त्यांनी हा दावा केलेला आहे. तो दावा तुम्ही कसा करून काढता? आता ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की लाडकी बहीण योजना कोणी आणली आहे. ते कोणीही दावा करतील किंवा न करतील त्याच्याशी आम्हाला काही हे नाही आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही पूर्ण युतीमध्येच आहोत आणि आमच्या प्रभागापुरतं जर बोलायचं झालं तर आमचे मनोजभाईजी शेजवाळ आहेत, आज 3 टर्म तिथले नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेना हाच तिथल्या लोकांचा प्रमुख पक्ष आहे. प्रभाग क्रमांक 6 आणि माझे नाव अनिता गवळी, शिवसेनेकडून इच्छुक आहे. शिवसेनेचं काम करते, जवळजवळ आता 4-5 वर्ष झालं आहे. तर आपल्या माध्यमातून आपण महिलांसाठी महिलांचे फॉर्म भरणं, महिलांच्या सर्व बचत गटांच्या महिलांना काम देणे, म्हणजे उद्योग देणं, हे सर्व कामं आमच्या इकडं प्रभागामध्ये चालू असतात. आपण आता उमेदवारीचा अर्ज भरलाय, समजा जर तुम्हाला नाही मिळालं तिकीट तर तुम्ही काय करणार? मला तिकीट नाही मिळालं तर मी बायजींचं काम करणार, म्हणजे शेवटी तुम्ही शिवसेनेचंच काम करणार.